पुण्यात 18 दिवस उलटून गेले तरी देखील कचरा कोंडी कायम आहे। आज कचरा कोंडीच्या 18व्या दिवशी ठिकठिकाणी पुण्यात कचऱ्याचे मोठमोठे ढीग जमा झालेत। त्यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होत चाललाय। विशेष म्हणजे इतक्या आणीबाणीच्या परिस्थितीतही पुण्याचे नेते परदेशवारीवर गेलेत। महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त तिघेही परदेशवारीवर आहेत। त्यामुळे ही कचरा कोंडी नेमकी कशी फुटणार हा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाहीये। काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली। ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्किल झालं। त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातला कचरा टाकायला विरोध केला आणि त्यामुळे पुण्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मिकी, ज्या पद्धतीने पुणेकर आता या दुर्गंधीचा सामना करतायत, काय म्हणतायत पुणेकर सध्या? विलास, खरंच आता आज जवळजवळ 18 दिवस पूर्ण होत आलेत या कचरा आंदोलनाला। फुरसुंगी आणि देवाची उरुळी या ठिकाणी ग्रामस्थ अजून सुद्धा त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। काही दिवसा अगोदर महापौरांनी त्यांना भेट दिली, चर्चा झाली, पण कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। त्यांचं आंदोलन अजून सुद्धा सुरू आहे आणि त्यामुळं आज 18 दिवस उलटून गेलेले आहेत आणि पुणे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। कोथरूड असेल, पुण्यातली मॉडर्न कॉलनी असेल, कोरेगाव पार्क असेल, जो पॉश एरिया आहे त्या ठिकाणी देखील आता कचऱ्याचे ढीग साठायला लागलेले आहेत आणि लोकांचे तक्रारी यायला लागलेल्या आहेत। काही लोक या ठिकाणी सध्या आपल्या बरोबर सगळे पुणेकर तक्रारी देत आहेत। सगळ्यांचेच वेगवेगळ्या तक्रारी आहेत। कचरा तुमच्या परिसरामधून उचलला जात नाहीये, काय त्रास सहन करावा लागतो? गेले 5-6 दिवस खूप कचरा साठतोय आमच्या भागामध्ये। त्यांनी दुर्गंधी पसरलेली आहे, डास व्हायला लागलेले आहेत। नगरसेवकांना वेळोवेळी फोन करून सुद्धा नगरसेवक रिप्लाय देत नाही, म्हणतात बोलणं चालू आहे, काय ऍक्शन होत नाहीये। काय पुणेचं स्मार्ट करायचं चाललंय, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। अहो, एवढे साधे प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसतील तर तुम्ही स्मार्ट सिटी कशी करणार? बेसिक गोष्टी तरी तुम्ही आमच्या सोडवल्या पाहिजेत असं मला वाटतं। बेसिक गोष्टी सोडायला पाहिजे, स्मार्ट तर लय लांबचं राहिलं। मावशी, काय सांगाल, तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? समस्येमुळे आजार खूप पसरायला लागलेले, मलेरिया वगैरे सारखे, उन्हाळा असल्यामुळे त्याचा वास जास्त होतो आणि मुलांना खेळायला आता जागा राहिलेली नाहीये आणि कचरा कुठे टाकायचा हा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला आहे। तर आम्ही महानगरपालिकेमध्ये वगैरे येऊन टाकू का किंवा काय, असं कुठे जागा ठेवली आहे ते आम्हाला जरा सांगा। प्रश्न करतायत की कचरा कुठे टाकायचं, महानगरपालिकेमध्ये टाकायचं, काय त्रास सहन करावे लागतंय? अजून किती दिवस झाले आली नाही गाडी? आमचा कचरा झाडला जातोय रस्त्याने, पण बागेत आम्ही फिरायला गेलो तर सगळीकडे कचरा असतो। म्हणजे जिथं आरोग्यासाठी जायचं तिथं सुद्धा सगळं कल्याणच झालंय। 18 दिवस झाले कचरा काढलेलाच नाहीये, सगळे ओसंडून वाहत आहेत कचरा पेट्या, काय करायचं आम्ही? त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाहीये आणि पालकमंत्री, महापौर आणि आयुक्त सगळेच विदेशी दौऱ्यावर गेलेत, कारण त्यांना त्या म्हणजे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचं गांभीर्य काही नाही। त्यामुळे आज पालकमंत्री, महापौर आणि जे काही मंडळी आहेत महानगरपालिकेची ते विदेश दौऱ्याला निवांत गेलीत। लोकांचं समस्येकडे अजिबात त्यांचं लक्ष नाहीये आणि आमचा भाग तर असा आहे की आमच्या भागाला नगरसेवकच नाहीये, अशी परिस्थिती झालेली आहे। आज इतक्या समस्या आहेत, तुम्ही बघा जागोजागी कचरा साठलेला आहे, त्याच्यामुळे लहान मुलांचे आजार इतके पसरण्याची शक्यता आहे। आता पावसाळा चालू होईल, त्याच्यात हे लवकरात लवकर केलं नाही तर फार मोठा समस्या निर्माण होईल। काय सांगा? हा, हेच बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे की आता आज कचऱ्याची समस्या खूप मोठी आलेली आहे। आता मला असं वाटायला लागलं की लोकांनी याचा काहीतरी उपाय केला पाहिजे, कारण मोठी लोक कोणी काही करत नाहीये, त्यांना काहीच फरक पडत नाहीये। हा जो फरक पडतो तो सामान्य माणसालाच फरक पडत आहे। योग्य आहे काय सगळे महापौर, आयुक्त, पदाधिकारी फिरायला गेले? नाही, अयोग्य एकदम। त्यासाठी त्यांनी आधी हा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे आणि मग पुढे जावायला पाहिजे। तर हा प्रश्न पहिले त्यांनी सोडवायला पाहिजे होता। त्यानंतर जे पालकमंत्री असतील, महापौर असतील, आयुक्त, हे सगळे जे बाहेर विदेशी दौऱ्यावर गेलेले त्यांनी नंतर गेले असते तरी चालेल, कारण लोकांना कळत नाही की हे सगळे मंत्री लोक बाहेर परदेशी दौऱ्यावर जातात, नेमकं तिथं जाऊन करतात काय? तिकडे आल्यानंतर कुठलाही त्यांनी जे अभ्यास तिथं केला असेल ते या ठिकाणी येऊन कुठलंही इम्प्लिमेंट होताना दिसत नाहीये। फक्त त्या ठिकाणी जाऊन मोठे मोठे पैसे खर्च करून अभ्यास केला जातो, परंतु कुठलंही या ठिकाणी त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं जात नाहीये। परंतु आता जो कचऱ्याचा प्रश्न आहे
दाद मागायची तरी कुणाकडे? महापौर नाहीये, त्याचबरोबर पालकमंत्री नाहीये, आयुक्त नाहीये, तर तक्रार कुणाला द्यायची, दाद कुणाकडे मागायची, असं प्रश्न आता या पुणेकरांच्या समोर हे सगळे प्रश्न आहेत. खरं तर पुण्यातली ही कचरा कोंडी आहे. नाक त्यांचंही गुदमरलं असेल म्हणून मोकळा श्वास घ्यायला ते परदेशात गेले असतील, पण पुणेकरांनी कुठं जायचं मोकळा श्वास घ्यायला, हा प्रश्न आहे.